गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रॉनिक्सचं लास्ट सेकंड लेक्चर घेणार आहोत. म्हणजे जो इन्स्ट्रुमेंट चॅप्टर आहे, तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं हाऊ सी आर ओ जनरेट वेवफॉर्म. सी आर ओ वेवफॉर्म कसा जनरेट करतो ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. ते तुम्हाला मी पूर्णपणे समजून सांगितलं होतं. कोणाचे काही डाऊट आलेले नाही त्या टॉपिकबद्दल. तर आपण आज नेक्स्ट टॉपिक चालू करणार आहे. तर बघा, नेक्स्ट टॉपिक जो आहे आजचा, तर फंक्शन जनरेटर. ठीक आहे, मी सांगितलं होतं हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपण 3 पार्टमध्ये विभागलेला आहे. फर्स्ट होता तुमचा सी आर ओ, सेकंड आहे तुमचा फंक्शन जनरेटर आणि थर्ड आहे तुमचा डिजिटल मल्टीमीटर. तर सी आर ओमधले आपण सर्व टॉपिक कव्हर केलेले, म्हणजे पार्ट फर्स्ट आपला कव्हर झालेला आहे. आज आपण घेणार आहे पार्ट सेकंड. आता फंक्शन जनरेटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला दुसरं नाव काय आहे, सिग्नल जनरेटर. बघा, फंक्शन जनरेटर हा फंक्शन जनरेटर किंवा सिग्नल जनरेटर, फंक्शन जनरेटर ॲज वेल ॲज सिग्नल जनरेटर. तर लॅबमध्ये तुम्ही बघितलं होतं फंक्शन जनरेटर पण बघितला होता, फंक्शन जनरेटर तुम्ही बघितलं आहे. फंक्शन जनरेटरचं काम काय आहे, द फंक्शन जनरेटर इज ए डिवाइस. हा एक सेटअप आहे. तो काय वेवफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करतो, डिफरंट टाईप ऑफ साइन वेव ॲज वेल ॲज नॉन सायनोसायडल वेवफॉर्म. बरोबर. तर आज आपण बघणार आहोत फंक्शन जनरेटरची ब्लॉक डायग्राम. तत्पूर्वी बघूया कोणत्या वेवफॉर्म आपण फंक्शन जनरेटरमध्ये बघितल्या. प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघितलं फंक्शन जनरेटर कोणत्या वेवफॉर्म प्रोड्यूस करतात. तर फंक्शन जनरेटर बघा, साइन वेव, तुमची स्क्वेअर वेव पण बघितली होती, स्क्वेअर वेवफॉर्म आणि ट्रायंग्युलर वेवफॉर्म. बघा, या 3 टाईपच्या फंक्शन जनरेटर वेवफॉर्म जनरेट करतात. याच्या व्यतिरिक्त पण अजून जे वेवफॉर्म आहे, रेक्टँग्युलर असेल, सॉटूथ असेल, या टाईपचे पण फंक्शन जनरेटर असतात. पण आपल्या लॅबमध्ये जे आहेत हे फंक्शन जनरेटर ओनली 3 वेवफॉर्म तुमचे काय करतात, जनरेट करतात. आता वेवफॉर्म जनरेट करणं म्हणजे काय, तर फंक्शन जनरेटर किंवा सिग्नल जनरेटर वेवफॉर्म जनरेट करताय डिफरंट टाईपच्या, पण त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी जनरेटर आपण त्याला म्हणू शकतो. कारण फ्रिक्वेन्सी जनरेटर म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सीचं युनिट तुम्हाला माहिती आहे. काय फ्रिक्वेन्सीचं युनिट, हर्ट्ज. म्हणजे काय, 0.01 हर्ट्ज टू गिगाहर्ट्ज पर्यंत, म्हणजे हर्ट्ज पासून तर गिगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी कोण जनरेट करतो, तुमचा फंक्शन जनरेटर. आता फंक्शन जनरेटर कशासाठी काम येतो, ऍप्लिकेशन ऑफ फंक्शन जनरेटर. तर फर्स्ट ऍप्लिकेशन काय येऊ शकतं, टू जनरेट नॉन सायनोसायडल ॲज वेल सायनोसायडल वेवफॉर्म. सेकंड ऍप्लिकेशन काय येऊ शकतं, आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सीज भेटतात त्या फ्रॉम फ्यू हर्ट्ज टू गिगाहर्ट्ज पर्यंत त्या फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटत आहेत. मग याच्यासाठी फंक्शन जनरेटर आपण वापरतो. तर बघा, आता हे जे फंक्शन जनरेटर आहे, हे फंक्शन जनरेटर काम कसं करतं किंवा त्याला प्रोब किती आहे, बघा टीटीएल लॉजिक म्हणून पण आहे. ते आपल्याला सर्व ब्लॉक डायग्राममध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर बघा, फंक्शन जनरेटरची जी ब्लॉक डायग्राम आहे ती खूप सोपी आहे. जवळपास त्याच्यात फक्त 7 ब्लॉक आपल्याला काढायचे. 7 ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्व जी डायग्राम आहे ती व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. आता ही जी साइन वेव्ह आहे, स्क्वेअर वेव्ह आहे, ट्रायंग्युलर वेव्ह आहे, या वेवफॉर्म जनरेट तरी कशा होतात, किंवा एकच जनरेटर किंवा एकच डिव्हाइस इतक्या सारे वेवफॉर्म जनरेट कसं करू शकतात, तर त्याचं मेकॅनिझम आपल्याला ब्लॉक डायग्राममध्ये बघायचं आहे. बघा, आता फर्स्ट जो ब्लॉक आहे फंक्शन जनरेटरमध्ये, तर बघा, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. आता फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क हा जो ब्लॉक आहे, त्या ब्लॉकच्या नेमिंगमध्ये काय कंट्रोल करतोय, फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतोय. आता फ्रिक्वेन्सी कोण कंट्रोल करतोय, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. कशी कंट्रोल करू शकतो, विथ द हेल्प ऑफ व्होल्टेज. बघा, व्होल्टेज ॲज वेल ॲज करंट, तुम्ही इन्क्रीज करा व्होल्टेज ॲज वेल ॲज करंट, किंवा डिक्रीज करा व्होल्टेज किंवा करंट, तुमच्या फ्रिक्वेन्सीमध्ये निश्चितपणे चेंज होणार. बघा, व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर वेवफॉर्म काय होती, तुमची वेवफॉर्मची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती एक तर राईज होते
किंवा डिक्रीज होते, व्होल्टेज इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला, वेव्हफॉर्मचा अँप्लिट्यूड वाढतं किंवा कमी होतं. आणि करंट जर इन्क्रीज केला तर फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस ॲज वेल ॲज डिक्रीजेस. बघा इथं डेन्स फ्रिक्वेन्सी आहे, करंट जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कमी कमी झाली आहे, करंट कमी कमी झालाय. करंट जरी कमी झाला पण ॲम्प्लिट्यूड करंट कमी झालं तरी ॲम्प्लिट्यूड काय होतं तुमचं कमी होत नाही. ॲम्प्लिट्यूड कमी कशामुळे होतं, व्होल्टेजमुळं. आणि फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त कशामुळे, इन्क्रीज और डिक्रीज कशामुळे, तुमच्या करंटमुळे होती. तर बघा आता ही फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क काय करते. आता तुम्ही जर सिग्नल जनरेटर बघितलं जर असेल त्याचं फ्रंट पॅनलवर बघा आपण काय करायचं, एक नॉब असतो ऍडजस्ट नॉब, त्यांनी काय करायचं ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचो, बरोबर ना. व्होल्टेज आपलं इन्क्रीज किंवा डिक्रीज होत होतं. पण फ्रिक्वेन्सीची जी सायकल आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती डिक्रीज किंवा इन्क्रीज होत नव्हती. आता फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क काय करतो मी सांगितलं, व्होल्टेज ॲज वेल ॲज करंट इन्क्रीज और डिक्रीज. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी आपण काय करू शकतो, फर्स्ट जो तुमचा ब्लॉक आहे, आता या ब्लॉकला पुढे कनेक्शन करायचे. आता फक्त आपण एकच ब्लॉक काढला, असे 7 ब्लॉक आपल्याला काढायचे. आता 7 ब्लॉक जरी काढायचे असेल, 7 ब्लॉक जरी या डायग्राम मध्ये आहे, पण आपल्याला डायग्राम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डायग्राम आपल्याला पाठ करायची नाहीये. तर फर्स्ट सिंपल आहे, काय बघतोय आपण, फंक्शन जनरेटर काय करते, ऍडजस्ट तुमची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करते. मग पहिला ब्लॉक काय, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. आता फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क कोण कंट्रोल करता येईल, इथे एक नॉब असतो फ्रंट पॅनलचा, इथं म्हणूया फ्रिक्वेन्सी कंट्रोल. हा नॉब आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज केला तर फ्रिक्वेन्सी कंट्रोल होऊ शकते. आणि फंक्शन जनरेटरला अजून एक ऑप्शन असतं, या नॉब थ्रू पण आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. किंवा एक एक्सटर्नल जो प्रोब आहे किंवा प्रोबचा जो पॉइंट आहे त्यांनी पण आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी कंट्रोल करू शकतो. बघा रेजिस्टरला कनेक्ट केलेला आहे, रेजिस्टर काय करतो, करंट ॲज वेल ॲज व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं, याला कनेक्ट केलं तरी चालेल. आता बघा फर्स्ट ब्लॉक काय, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. हा नॉब असतो, हा फ्रिक्वेन्सी एक तो वाढवतो किंवा कमी करतो. फ्रॉम 0.1 हर्ट्ज टू आपला जो लॅबमध्ये जो जनरेटर आहे तो बघा 2 GHz पर्यंत आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करू शकतो. ठीक आहे, कोणाच्या साहाय्याने, कोणाच्या मदतीने, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. आता पुढचा जो ब्लॉक आहे तर बघा अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि याच्याच बरोबर लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. 2 ब्लॉक आपण बघू शकतो इथं, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. आता हे जे ब्लॉक आहे हे एकमेकाला इंटरनली कनेक्टेड आहे. या ब्लॉकचं मी तुम्हाला वर्किंग काय ते पुढे बघणारच आहे. तर बघा याच्या पुढे एक इंटिग्रेटेड सर्किट कनेक्ट केले. कोणतं सर्किट म्हणतो आपण याला, इंटिग्रेटेड सर्किट. एक ओपॅम्प कनेक्ट केला आहे, त्याला ओपॅम्प म्हटले तरी चालेल किंवा नुसतं ट्रायंगल काढला तरी चालेल. आणि त्याच्यावर एक कॅपॅसिटर कनेक्ट केला आहे. आणि ह्या सर्किटला जे नाव आहे त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्रेटेड किंवा इंटिग्रेटर. ठीक आहे. हां, फर्स्ट ब्लॉकचा तुम्हाला वर्किंग सांगितलंय. फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतो फ्रॉम 0.1 हर्ट्ज टू GHz पर्यंत आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर हा जो ब्लॉक आहे हा कुठं कनेक्ट केलेला आहे, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. आता बघा कॉन्स्टंट करंट सोर्स अप्पर म्हणजे पॉझिटिव्ह करंट प्रोव्हाइड करतोय, लोअर निगेटिव्ह करंट प्रोव्हाइड करतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी हे 2 ब्लॉक काय करतात, आपल्याला मदत करतात. कसे, तर बघा अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स. आता सपोज ही साइन वेव्ह आपल्याला जनरेट करायची तर पॉझिटिव्ह क्वाड्रंट मध्ये अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स काम येईल, निगेटिव्ह क्वाड्रंट मध्ये लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. अशा प्रकारे आपली साइन वेव्ह काय होऊ शकते, इझिली जनरेट होऊ शकते. यांचं अजून एक काम आहे, तर हे बघा हे दोन्ही कॉन्स्टंट म्हणजे पॉझिटिव्ह क्वाड्रंट मध्ये, आता पॉझिटिव्ह क्वाड्रंट मध्ये म्हणजे ही हाफ सायकल आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल.
ही पॉझिटिव्ह हाफ सायकल कॉन्स्टंट करण्यासाठी आपण अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स वापर करतो. म्हणजे आपल्याला जी वेव्हफॉर्म आहे ती डिस्टॉर्टेड येणार नाही. वेव्हफॉर्म काय येईल तुमची स्टेबल साईन वेव्ह, प्युअर साईन वेव्ह येईल किंवा प्युअर ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म येईल किंवा प्युअर तुमची स्क्वेअर वेव्हफॉर्म येऊ शकते. पण पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी आपण काय वापरतो, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स. प्युअर लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स कशासाठी वापरतो आपण, निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे फर्स्ट हाफ सायकलसाठी अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि सेकंड हाफ सायकलसाठी लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. त्याच्या पुढे हे जे सर्किट आहे हे कशाला कनेक्ट केलंय आपण, ओप एम्पला किंवा इंटिग्रेटरला. आता ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि फिल्टर याचं आपल्याला काय करायचं नाही. हे पुढं आपल्याला तुमचा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जो चॅप्टर आहे त्याच्यात आपण हे बघणार. त्याच्यामुळं सर्किटमध्ये फक्त आपल्याला इंटिग्रेटरचं काम काय ते बघायचं. इंटिग्रेटर म्हणजे काय, एक ओप एम्प कनेक्टेड आहे आणि त्याला पॅरलल काय कनेक्टेड, तुमचा कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. ओप एम्प पॅरलल कनेक्टेड, कॅपॅसिटर इज नोन ॲज इंटिग्रेटर. एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर. आता बघा ह्या दोन ब्लॉकचं तुम्हाला वर्किंग मी सांगितलंय, अप्पर कॉन्स्टंट आणि लोअर कॉन्स्टंट. आता हा जो इंटिग्रेटर आहे, इंटिग्रेटर इज अ सर्किट विच लिनियरली इंक्रीज विथ टाइम. ओके, लिनियरली इंक्रीज विथ टाइम विथ इंक्रीजिंग व्होल्टेज अँड लिनियरली डिक्रीज विथ टाइम विथ डिक्रीजिंग व्होल्टेज. म्हणजे काय, इंटिग्रेटर काय करतो, लिनियरली इंक्रीज विथ टाइम, लिनियरली इंक्रीज होतो विथ टाइम अँड लिनियरली डिक्रीज विथ टाइम. हे इंटिग्रेटरचं वर्किंग आहे. इंटिग्रेटर इज अ सर्किट विच लिनियरली इंक्रीजेस और डिक्रीजेस विथ टाइम विथ हेल्प ऑफ और विथ रेफरन्स टू व्होल्टेज, बरोबर. तर बघा इंटिग्रेटरचं जे आउटपुट आहे ही डिरेक्टली आपण काय केलेलं आहे, इथं आउटपुट म्हटलंय. इंटिग्रेटर काय केलं आपण डायरेक्ट आउटपुटला काढलंय. म्हणजे इंटिग्रेटर काहीतरी वेव्हफॉर्म काय करतोय, जनरेट करतोय. बघा आता इंटिग्रेटर कोणती वेव्हफॉर्म जनरेट करतोय, इंटिग्रेटर इज सर्किट विथ लिनियरली इंक्रीज विथ टाइम. बघा लिनियर इंक्रीजिंग म्हणजे काय, लिनियरली इंक्रीजिंग विथ टाइम, लिनियरली डिक्रीजिंग विथ टाइम. अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स जर आहे, म्हणजे करंट सोर्स जर अप्पर आहे, हाय करंट सोर्स जर असेल तर तो लिनियरली इंक्रीज होतोय आणि लो करंट सोर्स असेल तो लिनियरली डिक्रीज होतोय, बरोबर. परत लिनियरली इंक्रीज होणार, परत लिनियरली डिक्रीज होणार. मग अशा प्रकारे आउटपुटला जी वेव्हफॉर्म येते ती कोणती आहे, लिनियरली इंक्रीजिंग विथ टाइम, एक स्पेसिफिक पॉइंट पर्यंत आलाय. परत लिनियरली डिक्रीजिंग विथ टाइम, लिनियरली इंक्रीजिंग विथ टाइम, डिक्रीजिंग विथ टाइम. मग आपल्याला ही वेव्हफॉर्म भेटते. कोणती वेव्हफॉर्म भेटते, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. सॉरी, बघा आउटपुटला कोणती वेव्हफॉर्म भेटते आपल्याला, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. कशाच्या आउटपुटला, इंटिग्रेटरच्या आउटपुटला. म्हणजे फंक्शन जनरेटर मधून आपल्याला जे वेव्हफॉर्म मिळत आहे त्याच्यापैकी एक वेव्हफॉर्म आपण जनरेट केली, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आपण जनरेट केली, बरोबर ना. आणि ही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म कशी जनरेट झाली, विथ हेल्प ऑफ इंटिग्रेटर. इंटिग्रेटर सर्किट तुम्हाला सांगितलं इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग लिनियरली विथ टाइम. अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स असला तर इंक्रीज होईल, लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स असला तर तो डिक्रीज होईल. बघा याच्यानंतर जे सर्किट आहे ते कोणतं आहे आपलं, व्होल्टेज कंपॅरेटर. कोणतं सर्किट आहे, व्होल्टेज कंपॅरेटर. बघूया, व्होल्टेज कंपॅरेटर, मल्टी व्हायब्रेटर. आणि इथून आउटपुट काढलंय मी आणि याला काय म्हटलंय, कोणती वेव्हफॉर्म आहे, तुमची ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. हे आउटपुट फक्त इथनं काढलंय आणि त्याला काय कनेक्ट केले, व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटर, बरोबर. आणि
आउटपुट एम्प्लीफायर 1 बघा व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटरला काय कनेक्ट केले मी आउटपुट एम्प्लीफायर 1 त्याचबरोबर इथे एक स्विच कनेक्ट केला आहे लक्षात ठेवा बघा फर्स्ट वेव्हफॉर्म तुम्हाला कळली असेल कोणती वेव्हफॉर्म ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आपण जनरेट केली कोणती वेव्हफॉर्म जनरेट केली आहे ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म विथ हेल्प ऑफ काय इथं एक एडिट करतोय इधर स्पेस नसल्या कारणाने आता आपला एक इंडिकेटर ब्लॉक मी इथं काढला नव्हता आता बघा पहिल्यासारखी आपली डायग्राम झाली आता बघा इथं मी कनेक्ट काय केले व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटरच्या नंतर काय कनेक्ट केलं आउटपुट एम्प्लीफायर फर्स्ट ठीक आहे अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि इंटिग्रेटरचं वर्किंग मी तुम्हाला सांगितलंय आता आपल्याला आणि हे जे तीन मिळून काय तयार करते तुमची ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आता बघा व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटर म्हणजे काय तर आता फर्स्ट आपण ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म इथे तयार केली बरोबर आता ही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म इथे बघा एक स्विच आहे आता हा जो स्विच आहे त्याच्या अगोदर ही जी वायर आहे कशाची किंवा आउटपुट व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटर ही कशाला कनेक्टेड आहे तुमचं बघा अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आता ही कनेक्ट करण्याचं काय कारण तर बघा आपल्याला इथे जी वेव्हफॉर्म येणार आहे ही कोणती वेव्हफॉर्म येणार तुमची स्क्वेअर वेव्हफॉर्म आपल्याला इथे जनरेट करायची बघा कोणती वेव्हफॉर्म स्क्वेअर वेव्हफॉर्म आता ही जी स्क्वेअर वेव्हफॉर्म आहे ही इथं जनरेट कशी झाली ते आपल्याला बघायचं आहे आता फर्स्ट ही वेव्हफॉर्म कोणती आहे ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म लक्षात येईल का लगेच कळेल तुम्हाला ही वेव्हफॉर्म कोणती आहे ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म ओके बघा आता फर्स्ट voltage comparator multivibrator is a circuit which switch on as well as switch off triangular waveform ठीक आहे हा काय करतो ट्रायंग्युलर वेव्हफॉर्मला एक तो ऑन करतो किंवा ऑफ करतो पण कोणत्या लेवलला ऍट प्री डिटरमाइंड पॉइंट म्हणजे काय आता बघा ही जी वेव्हफॉर्म ही कुठे कनेक्टेड आहे अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स ऍज वेल एज लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स आता आपल्याला जनरेट काय करायची इथं स्क्वेअर वेव्ह तर जनरेट कशी होती मी ते सांगतो आता फर्स्ट आता बघा फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क थ्रू अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स इंटिग्रेटर आता इंटिग्रेटर काय जनरेट करते तुमची ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म ही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आपण इनपुट म्हणून कशाला दिली व्होल्टेज कंपॅरेटरला आता व्होल्टेज कंपॅरेटर काय करतंय ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म त्याला इनपुट म्हणून दिली आणि ते काय जनरेट करणार आहे तर ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म पण तिचे फॉर्म बदलतोय तर ती कोणत्या फॉर्म मध्ये जाते स्क्वेअर वेव्हफॉर्म मध्ये कशी जाते तर बघा आता सपोज अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स काय करताय करंट कॉन्स्टंट ठेवतोय ऍट अप्पर लेवल हाफ सायकलला मग फर्स्ट एका व्हॅल्यू पर्यंत तुमची वेव्हफॉर्म इथपर्यंत आली ठीक आहे बघा हां आता काय ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म स्टार्ट इथपर्यंत आली पण ही वेव्हफॉर्म ह्या पॉइंट पर्यंत जर आली तर काय होतंय हा जो स्विच आहे हा काय होतोय ऑफ होतोय बघा आउटपुट काय येतं इथं ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म बरोबर आता ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म जर आली ती एक प्री डिटरमाइंड व्हॅल्यू पर्यंत पोहोचते आता इथं तुमचा इंडिकेटर नाही काम करत आहे हा काय काम करतोय तुमचा व्होल्टेज कंपॅरेटर मल्टीव्हायब्रेटर आता व्होल्टेज कंपॅरेटर मल्टीव्हायब्रेटर काय करतोय ही वेव्हफॉर्म एका व्हॅल्यू पर्यंत आली का हा जो स्विच आहे आता फर्स्ट स्विच इनिशियली कोणत्या स्टेट मध्ये बघा इथं ऑन स्टेट मध्ये ठीक आहे हा स्विच कोणत्या स्टेट मध्ये इनिशियली ऑन स्टेट मध्ये आता इथं होतं काय जेव्हा स्विच तुमचा ऑन स्टेट मध्ये तेव्हा एक व्हॅल्यू तेव्हा तुमचं व्होल्टेज काय होतंय इन्क्रीज होतंय बरोबर
आता स्विच बघा इथे कोणत्या स्टेटमध्ये, ऑन स्टेटमध्ये. जेव्हा व्होल्टेज एक प्री डिटरमाइन व्हॅल्यू म्हणजे हायेस्ट पीक पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमचा स्विच काय असणार आहे, ऑन असणार आहे. बरोबर. स्विच कुठपर्यंत ऑन असणार आहे, जोपर्यंत तुमची ही जी वेव्हफॉर्म आहे किंवा अँप्लिट्यूड रीच होत नाही हायेस्ट पीक पर्यंत. आता इथं पीक पर्यंत रीच झाला आहे हायेस्ट पीक पर्यंत, मग तुमचा स्विच काय होईल, तुमचा ऑफ स्टेटमध्ये स्विच जाईल. जेव्हा स्विच ऑफ स्टेटमध्ये जाणार आहे तेव्हा या स्विचला काय प्रोव्हाइड केलंय तुम्ही बघा, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स. मग तुमचा करंट इथं काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे या व्हॅल्यू पर्यंत. बरोबर ना. आता नंतर एक व्हॅल्यू पर्यंत आली, आता तुमचा स्विच काय होईल, परत कनेक्ट होईल. आता स्विच जर कनेक्ट झाला पण आता इथून पुढे कोणती वेव्हफॉर्म चालू झाली, निगेटिव्ह वेव्हफॉर्म. आता निगेटिव्ह जर चालू झाली तर कोणाला कनेक्ट झाली, ती लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स एक प्री डिटरमाइंड निगेटिव्ह व्हॅल्यू पर्यंत तुमची वेव्हफॉर्म काय येईल इथपर्यंत, प्री निगेटिव्ह हायेस्ट पीक पर्यंत तुमची वेव्हफॉर्म येईल. कोण आणेल ते, लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. जे परत निगेटिव्ह वेव्हफॉर्म पर्यंत आली किंवा निगेटिव्ह पीक पर्यंत, निगेटिव्ह हायेस्ट पीक पर्यंत तुमची वेव्हफॉर्म आली तर हा जो स्विच आहे हा काय होईल, परत ऑफ होईल. मग स्विच ऑफ झाला, आता त्याला प्रोव्हाइड काय, फक्त लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स आहे. बरोबर. आता कॉन्स्टंट करंट सोर्स काय होईल, परत तो तुमची वेव्हफॉर्म काय होईल, इथं कॉन्स्टंट राहील. परत ह्या व्हॅल्यू पर्यंत आलं, परत पॉझिटिव्ह, मग हा परत काय होणार, ऑन होणार. परत एक प्री डिटरमाइंड व्हॅल्यू, परत कॉन्स्टंट, परत निगेटिव्ह कडे जाईल. मग अशा प्रकारे व्होल्टेज कंपॅरेटर मल्टीव्हायब्रेटर काय करतोय, तुमचा एक आयसी याच्यात यूज केलेला आहे, टायमर आयसी IC555. तो काय करतोय, हायेस्ट पीक पर्यंत गेला तर स्विच ऑन करतोय, स्विच ऑफ करतोय, लोएस्ट पीक गेला तर स्विच ऑन होतोय. अशा प्रकारे तुमची ही जी वेव्हफॉर्म आहे ही कोणती तयार झाली आहे, स्क्वेअर वेव्हफॉर्म. बघा इतकं सोपं आहे. फर्स्ट काय आहे, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क कसं काय करतोय, तुमचं फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतोय हे कळलंय तुम्हाला, फ्रॉम 0.1 हर्ट्ज टू 2 GHz. नंतर अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. अप्पर कॉन्स्टंट आणि लोअर कॉन्स्टंट काय प्रोव्हाइड करते, तुमचे निगेटिव्ह हाफ सायकल आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलचा जो करंट आहे तो कॉन्स्टंट करण्यासाठी आपण अप्पर आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स वापरतो. इंटिग्रेटर इज अ सर्किट विच लिनियरली इन्क्रीजेस विथ टाइम. त्याच्यामुळे आपल्याला कोणती वेव्हफॉर्म भेटली, त्याच्यामुळे आपल्याला ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म भेटली आहे. आणि व्होल्टेज कंपॅरेटरमुळे कोणती वेव्हफॉर्म भेटली आहे, तुमची स्क्वेअर वेव्हफॉर्म भेटली. आता बघा तुम्ही म्हणसाल सर ही जी वेव्हफॉर्म एवढी परफेक्ट कशी काय येते, मग ही वेव्हफॉर्म जरी अशी थोडी डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये आली म्हणजे स्क्वेअर वेव्ह अशी पण असू शकते. बघा इथून स्टार्ट झाली किंवा इथं एंड झाली, अशी येईल, अशा फॉर्म मध्ये असू शकते. पण आपण इथं कनेक्ट काय केलंय, आउटपुट ऍम्प्लिफायर. ऍम्प्लिफाय काय करतो, त्या सिग्नलला स्ट्रेंथ देतो आणि त्याच्यामुळे काय भेटते तुम्हाला, परफेक्ट स्क्वेअर वेव्ह भेटते. त्याच्यासाठी इथून आपण इथं काय कनेक्ट केलं आहे, आपण आउटपुट ऍम्प्लिफायर इथं कनेक्ट केला आहे. कशाला, व्होल्टेज कंपॅरेटरच्या नंतर जो ब्लॉक आहे तो आउटपुट ऍम्प्लिफायर आहे. आउटपुट ऍम्प्लिफायर आपण इथं कनेक्ट नाही केला इंटिग्रेटरला, कारण इंटिग्रेटरला आपल्याला परफेक्ट कोणती वेव्हफॉर्म देते, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. बरोबर. अशा प्रकारे आपण ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म डिझाइन केली आहे, स्क्वेअर वेव्हफॉर्म डिझाइन केली आहे. तर त्याच्यानंतर कोणती वेव्हफॉर्म डिझाइन करायची आपल्याला, साइन वेव्ह. आणि साइन वेव्ह साठी आपण काय कनेक्ट केलं आहे, अजून एक सर्किट कनेक्ट केलं आहे. त्या सर्किटला काय नाव आहे, रेझिस्टन्स डायोड वेव्ह शेपिंग सर्किट. रेझिस्टन्स डायोड वेव्ह शेपिंग सर्किट. आणि आपल्याला आउटपुटला कोणती वेव्हफॉर्म भेटते, इथं पण एक आउटपुट ऍम्प्लिफायर आहे. सेकंड आणि वेव्हफॉर्म जी भेटते ती कोणती आपल्याला, साइन वेव्ह. ठीक आहे. आता रेझिस्टन्स डायोड वेव्ह शेपिंग सर्किट काय करतंय, तुमची जी ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आहे तिला शेप देतं, कोणत्या फॉर्म मध्ये, साइन वेव्ह मध्ये. रेझिस्टन्स डायोड वेव्ह शेपिंग सर्किट. आता इथं जी वेव्हफॉर्म आहे ती कोणती फॉर्म मध्ये येते, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म मध्ये येते. पण हे जे सर्किट आहे हे काय करतंय, डायोडच्या साहाय्याने त्या सर्किट
त्या वेव्हफॉर्मला कोणत्या पद्धतीने बनवतोय तर साइन वेव्हच्या फॉर्ममध्ये आपल्याला ती वेव्हफॉर्म भेटते. अशा प्रकारे तुम्हाला किती वेव्हफॉर्म भेटले इथं 3 वेव्हफॉर्म. कोणत्या कोणत्या? फर्स्ट आहे तुमची स्क्वेअर वेव्ह, सेकंड आहे तुमची ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आणि थर्ड आहे तुमची साइन वेव्ह. बघा ब्लॉक डायग्राम आपण पूर्णपणे इथे स्टडी केली. आता रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट इज अ सर्किट विच कन्वर्ट ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म इनटू साइन वेव्हफॉर्म. एवढंच लक्षात ठेवायचं, आपल्याला डीपमध्ये जायचं नाहीये. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्या आउटपुटला एक ॲम्प्लिफायर कनेक्ट केलंय 2. म्हणून ॲम्प्लिफायर का कनेक्ट करायचंय? कारण ही जी वेव्हफॉर्म आहे याच्या आउटपुटला आपल्याला प्युअर साइन वेव्ह भेटत नाही, अशी डिस्टॉर्टेड भेटते. मग आपल्याला प्युअर साइन वेव्ह करण्यासाठी अशी इथं कशी आपण प्युअर स्क्वेअर वेव्ह जनरेट केली, तशी प्युअर साइन वेव्ह जनरेट करण्यासाठी आपण काय कनेक्ट केलं इथं? ॲम्प्लिफायर कनेक्ट केलंय. तर बघा एक इंटिग्रेटरचा एक फॉर्म्युला लिहितोय. व्ही आउट इज इक्वल्स टू -1/RC इंटिग्रेशन I dt. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा इंटिग्रेटरचा फॉर्म्युला इथं लिहून ठेवा. V0 इज इक्वल्स टू -1/RC इंटिग्रेशन I dt. हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेटरसाठी. पुढं आपल्याला प्रॉब्लेम बघायचे तर प्रॉब्लेममध्ये यूज करावं लागणार आहे आपल्याला हा फॉर्म्युला. बघा फंक्शन जनरेटरमध्ये आता टोटल किती ब्लॉक आहे तर 7 ब्लॉक आहे. फर्स्ट ब्लॉक काय आहे तुमचा? बघा फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क काय करतं? कंट्रोल फ्रिक्वेन्सी फ्रॉम फ्यू गिगाहर्ट्ज टू फ्यू हर्ट्ज टू मेनी गिगाहर्ट्ज. बरोबर. नंतर 2 कॉन्स्टंट करंट सोर्स कनेक्ट केले अप्पर आणि लोअर. कशासाठी? तर आपल्या ज्या पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल त्यांना कॉन्स्टंट करंट सोर्स देण्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतर इंटिग्रेटर सर्किट आपण कनेक्ट केलं आहे. इंटिग्रेटर इज अ सर्किट विच लिनियरली इन्क्रीज ॲज वेल एज डिक्रीज विथ टाईम. त्याच्यानंतर इंटिग्रेटर सर्किट डायरेक्टली कोणती वेव्हफॉर्म जनरेट करतो? तुमची ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. इथपर्यंत एवढंच लिहायचं तुम्हाला आणि एवढंच लक्षात ठेवायचं. इंटिग्रेटर इज अ सर्किट विच लिनियरली इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस विथ टाईम अँड इज जनरेट ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. कशी? तर मी सांगितलंय तुम्हाला. त्याचा हा फॉर्म्युला आहे. बरोबर. नंतर व्होल्टेज कंपॅरेटर मल्टीव्हायब्रेटर काय करतोय? स्क्वेअर वेव्ह जनरेट करतोय विथ हेल्प ऑफ इंटिग्रेटर अँड अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स. आणि लास्टचा जो तुमचा रेजिस्टन्स डायोड वेव्ह शेपिंग सर्किट आहे हे अशा प्रकारे सर्किट डिझाईन केलं आहे तर ते कन्वर्ट करते साइन ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म टू साइन वेव्हफॉर्म. अशा प्रकारे तिन्ही वेव्हफॉर्म कोणत्या कोणत्या? साइन वेव्ह. फर्स्ट कोणती वेव्हफॉर्म डिझाईन केली आपण? साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. अशा तिन्ही वेव्हफॉर्म तुमचा फंक्शन जनरेटर इथं डिझाईन करतोय. बघा आता पुढच्या लेक्चरला बघणार आहे आपण ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर. खूप सिंपल आहे. याच्यात जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. ठीक आहे. थँक्यू.